राज्यामध्ये होतीये। महिला आरक्षण विधेयकावरून फडणवीस आता पत्रकार परिषद घेतात। शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे, राष्ट्रवादीच्या मंत्री आमच्या आदितीताई तटकरे, भारतीय जनता पार्टीचे आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रविदादा, शिंदे सेनेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे, त्याचबरोबरीने मुंबईच्या महापौर रितुताई तावडे, मंत्रिमंडळातील मंत्री महोदय सन्माननीय महोदया मेघनाताई बोर्डीकर आणि त्याचबरोबरीने IMCच्या प्रेसिडेंट सुनीता रामनाथकर हे उपस्थित आहे। मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रेसला सुरुवात करावी। सर्वांना नमस्कार। आज अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी मी बोलतोय। आपल्याला कल्पना आहे की 17 एप्रिल हा दिवस अशी अपेक्षा होती की देशाच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीतला एक महत्त्वाचा दिवस ठरेल, ज्याला वॉटरशेड मूवमेंट इन इंडियन हिस्ट्री म्हणू शकू अशा प्रकारचा दिवस असेल। कारण त्या दिवशी महिला आरक्षणाचं विधेयक हे मंजूर होणार होतं आणि सर्व लोक याला मदत करतील अशा प्रकारची अपेक्षा देखील होती। पण दुर्दैवाने काँग्रेस असेल, तृणमूल असेल, DMK असेल, उबाठा असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल, समाजवादी पार्टी असेल, अशा सगळ्या पक्षांनी आपल्या महिला विरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते 2/3 मतं मिळू दिले नाहीत। 70 कोटी महिलांचा विश्वास दुर्दैवाने काँग्रेस असेल, तृणमूल असेल, DMK असेल, उबाठा असेल, शरद पवार राष्ट्रवादी असेल, समाजवादी पार्टी असेल, अशा सगळ्या पक्षांनी आपल्या महिला विरोधी मानसिकतेचं प्रदर्शन करत या विधेयकाला आवश्यक ते 2/3 मतं मिळू दिले नाहीत। 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूणहत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली आणि त्याहीपेक्षा वाईट की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं।